नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये सुमारे 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त पुरवणी मागण्या या मांडल्या जाणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून समोर येते आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये आज वित्त मंत्रालय विधिमंडळामध्ये या पुरवणी मागण्या सादर करणार आहे। मार्च महिन्यापर्यंत खर्चाची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे। तर पूरग्रस्त शेतकरी मदत, लाडकी बहीण योजना, राज्यातील पायाभूत विकास प्रकल्प, रस्ते त्याबरोबरच शासकीय इतर खर्च याची तजवीज या पुरवणी मागण्यांमधून करण्यात आलेली आहे। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि पुरवणी मागण्या मानल्या जाणार आहेत, मागण्या या सादर केल्या जाणार आहेत। काय अपडेट मिळतात? आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। अधिवेशनाच्या सुरुवातीलाच 40,000 कोटींपेक्षा सुद्धा जास्त पुरवण्या मागण्या मांडण्यात येणार असल्याची माहिती मिळते। वित्त मंत्रालयाच्या वतीनं ह्या पुरवण्या मागण्या मांडण्यात येईल। उपमुख्यमंत्री अजित पवार नागपूरमध्ये रात्री उशिरा दाखल झालेले आहेत। ते परदेशामध्ये होते, मात्र आल्यानंतर या संदर्भात त्यांच्या वतीनं आढावा घेण्यात आलेला आहे। रात्री उशिरा या संदर्भातली बैठक देखील त्यांच्या वतीने घेण्यात आली होती आणि त्यानंतर आज सकाळी या संदर्भातली माहिती आता समोर येताना पाहायला मिळते। काही वेळातच अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होईल आणि त्याच्यामध्ये आगामी मार्च पर्यंत कोणकोणते राज्यामधले महत्त्वाचे प्रकल्प आहेत त्या संदर्भातल्या निधीची तरतूद होताना पाहायला मिळेल। यामध्ये खास करून पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत सातत्याने सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात येते। वेगवेगळे टप्पे जाहीर करण्यात येत आहेत, त्या संदर्भातल्या देखील निधीची तरतूद होईल। यासोबतच लाडक्या बहिणी संदर्भामध्ये देखील एक मोठी तरतूद होताना पाहायला मिळेल। यासोबत राज्यातले जे पायाभूत प्रकल्प सध्या सुरू आहेत या संदर्भात देखील ह्या पुरवण्या मागण्यांमध्ये तरतूद होताना आपल्याला दिसणार आहे। अगदी धन्यवाद निलेश, अपडेट जाणून घेऊ। तुर्तास आभार या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।